गाडी ॲक्सिलेट नाही होते, पूर्ण लूज झाला. मित्रांनो हे बघा, ॲक्सिलेटर काहीच काम नाही करत आहे, केबल तुटली त्याची. आणि नंतर गॅरेज भेटत नाही तोपर्यंत असंच जावं लागलं, कारण थांबून पण उपयोग नाही, पाऊस भरपूर आहे. असं एखाद्याने हँडल करून नमस्कार मित्रांनो, मी कुणाल पालकर. तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी तुमचं स्वागत करतो. तर आता मी निघालो आहे मुंबईला. तर इथे पाहू शकता तुम्ही, सामान पॅक करतो व्यवस्थित, गाडीला बांधून घेतो आहे. आणि पावसाला जोरदार सुरुवात झाली कोकणात. तर पाहू शकता आता पण पाऊस पडतो आहे आणि धूळ निघेल पूर्ण. वाट बघत होतो पाऊस कमी होईल, पण पाऊस काही कमी व्हायचं नाव घेत नव्हता. तर त्यामुळे बोललो थांबून काही उपयोग नाही, आपण आपल्या प्रवासाला सुरुवात केली पाहिजे. कारण कोकणात आता सध्या पाऊस सुरूच झाला आहे. तर इथे सामान बांधून घेतो पहिला व्यवस्थित. मित्रांनो आता वाजलेत 5 आणि आता निघालो आहे मुंबईला. पाऊस जोरदार आहे, फुल पाहू शकता. आणि इथे सामान वगैरे बघा फुल पॅक केलं आहे. ही बॅग काय भिजत नाही, लेझर आहे पूर्ण. खाली फणस बांधलेत. वाजलेत 5:10 झाले, 5:05. आता बघूया घरी जाईपर्यंत किती वाजता आहेत. आणि पावसाने फुल धुमाकूळ घातलं आहे कोकणात. तर चला तर मित्रांनो, बघूया कसा आहे माझा मुंबईचा प्रवास. मित्रांनो आता पोचलो आहे मी परशुराम घाटात. जरा इथे थांबलो, दृश्य दाखवतो तुम्हाला एक. ह्या गाडीच्या हेडलाईटवर बघा किती धुकं पसरलं आहे परशुराम घाटात. आणि पाऊस पण बारीक बारीक चालूच आहे. तर बघूया आता कसा आहे पुढचा प्रवास. कारण खूप बेकार परिस्थिती झाली गाडीची पण आणि माझी पण. दाखवतो तुम्हाला. पाय बघा माझे पूर्ण चिखलाने माखलेत, पाहू शकता. मित्रांनो आता खेडच्या पुढे आलो आहे, पण इथे एक प्रॉब्लेम झाला आहे. मला वाटतं ॲक्सिलेटर केबल तुटली आहे. गाडी ॲक्सिलेट नाही होते, पूर्ण लूज झालं आहे. आता बघूया खालून मी कंट्रोल करून गाडी कुठे गॅरेजला बघूया भेटते का, चालू आहे का. नंतर काहीतरी करावं लागेल. चला तर आता निघतो इथून. त्याला स्टार्ट होते का बघूया. खालून ॲक्सिलेटर या पिन खालीवर करून गॅरेजपर्यंत जावं लागेल.
मित्रांनो हे बघा ॲक्सिलेटर काहीच काम नाही करत आहे, केबल तुटली त्याची आणि आता गाडी अशी ऑपरेट करायला लागते खालून. आता पूर्ण जोपर्यंत गॅरेज भेटत नाही तोपर्यंत असंच जावं लागलं, कारण थांबून पण उपयोग नाही, पाऊस भरपूर आहे. मित्रांनो आता वाकून ते ॲक्सिलेटर करण्यापेक्षा आता मी काय केलं, ही तारच बाहेर काढली आणि असं एखाद्या हँडल करून गाडी घेऊन जातो. मित्रांनो आता वाजलेत तसे बघायला गेलं तर 11 आणि आता हा जुगाड करूया. गॅरेज वगैरे भेटलं तर, नाही तर मला वाटतं मुंबईपर्यंत असंच जावं लागेल मला. मित्रांनो नॉन स्टॉप पाऊस आहे आणि ॲक्सिलेटरचं काम काय झालं नाही, गॅरेजवाला कुठे भेटलाच नाही. तर फक्त आता इथं पेट्रोल पंपला थांबलो आहे आणि जर हातपाय धुतले पूर्ण चिखलाने माखले होते, मग अशी पूर्ण अवस्था आलेली. ॲक्सिलेटरचं काम काय झालं नाही तर, आणि हाच तो जुगाड तार खेचतोय. असंच मुंबईपर्यंत जावं लागतंय. आणि आता आलोय लोणेरेला, वाजलेत 12, घरी जाईपर्यंत वाजतील 3 तरी. चला तर पुढच्या प्रवासाला सुरुवात करूया. खूप रिक्स आहे यामध्ये, पण काय करणार, पाऊस पण खूप आहे आणि उद्या कामं पण आहेत मुंबईला. मित्रांनो आता कोलाडला आलो आहे, ब्रिज कोलाडचं. आणि तीच प्रोसेस करत आलो आहे. गॅरेजवाला कोण भेटला नाही, गाडीची हालत नाही, पाऊस नॉनस्टॉप आहे. चला तर मित्रांनो निघूया आता पुढच्या प्रवासाला. मित्रांनो आता न्यू मिलन हॉटेलच्या इथे थांबलो आहे जरा. पाऊस खूप आहे, गाडी 50-60 स्पीडने येते आणि प्लस तो ॲक्सिलेटरचा प्रॉब्लेम, वार खेचून बोटाची वाट लागली. घरी जायला मला वाटतं 4 पण वाजतील. टाईम नाही वेस्ट घालवत जातो घरी. तर फायनली मित्रांनो सुखरूप मी मुलुंडमध्ये आलो आहे आणि खूप मोठी रिक्स होती ही. आजपर्यंत कधी अशी रिक्स उचलली नाही मी, तर एक अनुभव पण भेटला आणि मार्ग कसा काढता येईल यातून हे पण माहीत पडलं. तर चला तर मित्रांनो आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.